बॅटिंग करतो आणि पार्टनरशिप सुद्धा जोरदार टाळ्या आदरणीय सचिन भाऊ आहे टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। महाराष्ट्राचे आर्देव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांना स्मरण करून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करून आजच्या या समारंभाचे प्रमुख वक्ते ज्यांच्या पुढाकाराने निवळ आपल्या या भागात नाही पण राज्यभरामध्ये एक खऱ्या अर्थाने एक निष्ठा यात्राच्या माध्यमातून आणि न्याय हक्कासाठी ज्यांनी ही संकल्पना निर्माण केली असे तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले ज्यांचा नुकताच मार्गदर्शन झालं असे संजोग वागेरे पाटीलजी, माझे सहकारी ॲडव्होकेट सचिन भोसलेजी, माजी आमदार आदरणीय चाबुस्कवाराजी, युवकांचे अध्यक्ष आदरणीय चेतन पवारजी, मुंबईवर आलेले आमचे सर्व सहकारी युवा सेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी अंकित प्रभुजी, पवन जाधवजी, रौनकजी, विशेषतः आपल्या पक्षामध्ये नवीनहून चैतन्य देण्याचं काम ज्यांनी केलं असे जिल्ह्याचे संघटक एकनाथ पवारजी, उबाळेताई, आदरणीय व्यासपीठ बाबरसाहेब पण आहेत, इकडे गोविंद गोळवेजी पण आहेत, इतर सर्व मान्यवर आहेत, वागरेजी आपण पण आहात, सर्व नगरसेवक आहेत, माननीय जिल्हे आणि तालुक्यातील पदाधिकारी, उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी, मानवंत तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आजचा हा दिवस पिंपरी चिंचवडसाठी उद्या होऊ घातलेला जो आनंद उत्सव जो अयोध्यामध्ये निर्माण करण्याचं काम आपण करतोय त्याचा एक प्रतीक म्हणून हा एक मोठा उत्सवाचा एक क्षण आहे। आणि म्हणून आपण बघू शकतो की एका बाजूला आपला भगवा हा मशाल घेऊन राहण्याचं काम केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला प्रभू रामजींचा देखील चैतन्य निर्माण करणारा त्वेज आणि तेज असलेला ध्वज देखील आपल्या समोर आज उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणून हे दोन आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये आहेत की एक प्रवाहामध्ये जात असताना एक नवीन अध्यायाला सुरुवात करण्याचं काम अयोध्यामध्ये होत आहे। अर्थात त्यात अनेक शंका असतील, अनेक कुशंका असतील, अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असू शकतात, अरे बाबा 2 मिनिटं थांबव, त्या भावना असू शकतात, पण हा सर्व जरी एके बाजूला असला तरी देखील आनंद उत्सव आहे हे कोणी आपण नकारू शकणार नाही। आणि आपल्याला तर यापेक्षा सर्वात जास्त आनंद आहे की ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्यावेळी कोणीही देखील बाबरी मस्जिद बद्दल बोलायला तयार होत नव्हता त्यावेळी त्यांनी छाती ठोकून सांगितलं की जर माझ्या या लोकांनी केलं असेल तर मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे हे सांगण्याची भूमिका त्या काळामध्ये त्यांनी घेण्याचं काम केलं। आणि म्हणून एक नारा त्यावेळी गर्व से कहो हम हिंदू आहे हे देण्याची भूमिका घेतली आणि त्या संकल्पनेतूनच देखील या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जसं मी उल्लेख केला की अर्थात शंकराचार्यजींचा त्याच्याबद्दलचा वेगळं काही लोकांचं मत असू शकतो नसतो पण तो त्याच्यामध्ये पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की काही केंद्रामधले असलेले मंत्री तेच आता म्हणायला लागलेत की शंकराचार्यजींचं काय योगदान आहे। अरे बालिशा, केंद्र सरकारमध्ये तुम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना जर आज शंकराचार्यांचा या देशामध्ये या पृथ्वीमध्ये काय योगदान आहे असं जर म्हणण्याचा तुम्ही जर पाप करणार असाल तर ही जनता ही खऱ्या अर्थाने तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही। किंबहुना त्यांचा त्याग आणि तुम्ही जे घेतलेली भूमिका त्यातून दुपट्टी भूमिका ही पण देखील तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय आदित्य साहेब, आपण सांगितलं ही गोष्ट खरी, आम्ही पण देखील पक्षामध्ये आल्यानंतर त्यावेळी आम्ही या गोष्टीला साक्षीदार होतो की सत्तेमध्ये असताना पण देखील आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांकडे कुठचाही पद नव्हता, फक्त ते शिवसेना प्रमुख म्हणून होते, ते अयोध्येला गेले, नतमस्तक झाले आणि भूमिका घेतली की या राम मंदिरचं निर्माण या निमित्ताने व्हायलाच पाहिजे, वेळ प्रसंगी आली तर संसदेमध्ये कायदा करा, आमचा पक्ष पूर्ण पाठिंबा द्यायला तुम्हाला तयार आहेत, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे। असो, अर्थात हा न्याय निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणून आता त्यात जाण्याची काही आवश्यकता नाही, दोन्ही पक्षाला या गोष्टीचा आनंद झाला आणि म्हणून एक आनंद उत्सवाचा क्षण आहे। पण त्याचबरोबर हा दुसरा देखील आनंदाचा क्षण आहे की आज संजोगजी आपल्या पुढाकाराने, आज सचिन भोसलेजी आपण असाल, इकडे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विशेषतः पक्षाच्या पुढाकाराने
ही महानिष्ठा आणि महान्याय ही तुम्ही आज निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मी खरोखरच तुमचं अभिनंदन आणि स्वागत आणि आभार यासाठी मानतो की आपण आज पक्षप्रमुखांना आपण दाखवून दिलेलं आहे की किती आले तरी किती गेले तरी देखील निष्ठा कायम ठेवणारा आमचा हा प्रामाणिक शिवसैनिक हा तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे हे सांगण्याचं काम केलं आहे. साहेब, आपण या कार्यकर्त्यांना काहीच देऊ शकलो नाही, ना ACO देऊ शकलो, ना महामंडळ देऊ शकलो, ना कुठचा MLC देऊ शकलो, काही देऊ शकलो नाही. ज्यांना दिले तेच गेले, पण ज्यांना काही मिळालं नाही तुमचं प्रेम मिळालं, त्यामुळे ते निष्ठेने तुमच्या मागे उभे राहिले आणि त्या भूमिकेतूनच तुम्हाला देण्याचं काम आपण करतायत. अनेकांना काही काही गोष्टी देण्याची भूमिका घेतली विकासाच्या माध्यमातून, काहींनी तर अशी भूमिका आणि भाषा वापरली की बा जणू आमचा काही संबंधच नाही, मी पक्षाच्या जीवावरती निवडून आलोच नाही. काहीने तर एवढाही दावा केला की बा आपल्या पक्षापेक्षा मला मित्र पक्षाने जास्त मदत करण्याची भूमिका घेतली. आमचं म्हणणं आहे, हिंमत असेल तर घ्या त्या मित्र पक्षाचा चिन्ह आणि मैदानात उतरून दाखवा. आमचा हा शिवसैनिक तुम्हालाही देखील आमची मतं किती होती, आमची किती ताकद आहे हे येणाऱ्या लोकसभेमध्ये पण दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. संजोगजी, मी आपला आभारी आहे की पक्षप्रमुखांच्या समोर जिल्हा संघटक म्हणून घेऊन जबाबदारी घेत असताना तुम्ही स्पष्ट सांगितलं का उमेदवारीसाठी मी आलो नाही. उमेदवार कोण येईल ना येईल, जाईल ना जाईल मला माहीत नाही, पण मी कालही शिवसैनिकांच्या माध्यमाबरोबर खांद्याला खांदा उभा राहून मी होतो. आजही मी या निमित्ताने आहे. पुढे निर्णय काय लागो ते लागो, तरी देखील प्रामाणिकपणे खांद्याला खांदा लावून मी तुमच्या मागे उभं राहीन हे बोलण्याचं धाडस करून तुम्ही आज या व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि मी एक खात्रीने सांगू इच्छितो की आपल्या पक्षामध्ये दिलेला शब्द पाळणाऱ्यांपैकी आपले नेतृत्व आहे. आणि माझं उदाहरण जर द्यायचं असेल तर आज आदित्यजींच्या मागे उभं राहण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यावेळी कुठचं पद मिळेल, काय पद मिळेल नाही मिळेल हे विचार केला नाही. एक तरुण सहकारी, एक ठाकरे कुटुंबातला एक तरुण सहकारी ज्याला राजकारण बदलायचं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारीची एक वेगळी दिशा द्यायची आहे, या राज्याला चांगल्या रीतीने घडवण्याचं काम करायचं आहे, अशा एका तरुण सहकार्याच्या मागे डोळे बंद करून घेऊन आज आम्ही उभे राहिलो. आणि आज त्यामुळेच आज इथपर्यंत आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते पोचू शकलेले आहेत. आणि म्हणून ती भूमिका घेऊन मला असं वाटते पुढच्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न आपण केलं पाहिजे. अनेक पिंपरीचे विषय आदरणीय आदित्यजी आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतील, परंतु ज्या पद्धतीने ज्या भूमिकेतून आज इकडे उमेदवारीच्या बाबतीतली जी चर्चा चाललेली आहे, मावळमधले जे विद्यमान जे खासदार आहेत आज त्यांनाच प्रश्न पडलेला आहे की ज्यांनी टीका करून घेऊन जाण्याचं काम केलं, निधी मिळत नाही, पैसे दिले जात नाही आणि माझ्यावरती नाहक रीतीने अन्याय होतोय आणि आपला पक्ष गाडून टाकण्यासाठी ही मंडळी आलेली आहेत किंबहुना या युतीमध्ये करतायत. आज त्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ त्यांच्यावरती येते. आज त्यांच्या समोर जाऊन निधीसाठी हात पसरवण्याची वेळ येते. ही तमाम जनता बघतायत आणि जनतेला हे स्पष्ट माहीत आहे की तुम्ही पक्षप्रमुखांना बदनाम करून ही तुम्ही जर करण्याचं काम केलात, जाण्याची भूमिका घेतली, ही तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही स्वार्थासाठी गेलात, आम्ही निष्ठेसाठी इकडे बरोबर राहिलेले आहोत. आणि म्हणून ज्यावेळी इतिहास दिला जाईल ते एका बाजूला निधी होती, दुसऱ्या बाजूला निष्ठा होती. निधीला बाजूला ठेवून निष्ठेला मी आपण जागलो, हा इतिहास देखील या क्षणामध्ये आपण घडवण्याचं काम आपण करूया, एवढंच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय आदित्यजींचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करत असताना युवक असेल, महिला असेल, एक नवीन ताकद आता ही पिंपरी चिंचवडमध्ये देण्याचं काम पक्षप्रमुखांच्या माध्यमातून आपण करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि ते करण्याची भूमिका घेत असताना तुम्ही या सर्वांनी ताकदीने आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की हे देवे बाजूला ठेवून पद मिळालं की नाही मिळालं हे विचार न करता, माझा फोटो छोटा किंवा मोठा ह्याचा विचार न करता, आता ही जी वेळ आलेली आहे ही लढण्याची वेळ आलेली आहे, ही कसोटीची वेळ आलेली आहे. आणि कुठच्याही प्रकारे आपल्याला जर या विरोधकांना जर धडा शिकवायचा असेल तर एक संघाने आणि एकजुट्याने पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहण्याचा अभिवचन आज आपण या निमित्ताने देऊया. आणि हात वरती करून आदरणीय आदित्यजींना आपण शब्द देऊया की ही मावळची लोकसभेची सीट ही आम्ही तुमच्याकडे आणल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास व्यक्त करू आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.